ऑलराईट. नमस्कार मित्रांनो, आपण आलो होतो आता जेजुरीला, जेजुरीचं दर्शन करायला. आणि जेजुरीमध्ये जस्ट पोचलो आणि बघा ही आहे पार्किंग. इकडे आपण पार्किंग केली गाडी. किती घेतले रे पार्किंगचे? 100 रुपये. बघा 100 रुपये चार्जेस आहे तिकडे पार्किंगचे. आणि आता आपल्याला जायचं आहे मंदिराकडे. हे बघा या इकडे पण पार्किंग आहेत. अशा बऱ्याच पार्किंग आपल्याला इकडे भेटतील. आणि आज आहे रविवार आणि आज रविवार असल्यामुळे गर्दी आहे, कारण रविवार खंडोबाचा वार आहे, त्याच्यामुळे गर्दी असणं. बघा इकडे पण आहे पार्किंग. बऱ्याच ठिकाणी खाजगी पार्किंग, पेंट पार्किंग आहे. जेजुरी हे ठिकाण पुणे जिल्ह्यात असून पुण्यापासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि आपल्याला या ठिकाणी जाण्यासाठी दिवे घाटातून प्रवास करून जावे लागते. आणि बघा आता हे मंदिराच्या खालचा परिसर आहे. इथं सगळे जे दुकान वगैरे आहेत त्या परिसरात आलोत. मेन प्रवेशद्वाराची इथं आलोत. आता कितीला तर जेजुरीच्या खंडोबाला भंडारा आणि खोबरं उधळण्याची परंपरा आहे, त्याच्यामुळे इथं तुम्हाला प्रत्येक दुकानात भंडारा आणि खोबरं विकताना पाहायला मिळेल. तर भंडारा आणि खोबरं घेऊन आम्ही पुढे निघालो आणि ते समोर मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आपल्याला हा नंदी मंडप पाहायला भेटतो. इथे भला मोठा नंदी आहे आणि सर्वात आधी गडावरती जाण्याच्या आधी या नंदीचं दर्शन घ्यावं लागते. जसं की आपल्याला माहिती आहे की खंडोबा हा शिवशंकराचा अवतार आहे, म्हणून इथे नंदी महाराज आहेत. तर हे आहे जेजुरी गडाचं मुख्य प्रवेशद्वार. आपल्याला इथूनच पायऱ्या चढून वरती गडावरती जावं लागतं श्री खंडोबाच्या दर्शनासाठी. आणि हे तर बघा अशा पालख्या पण आहेत. पालख्यातून ज्यांना चढता येत नाही त्यांना वरती जाण्यासाठी, या जेजुरी गडावरती जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या चढून वरती जावं लागते. या डोंगराला 9 लाख पायऱ्यांचा डोंगर असेही म्हणतात. तर ॲक्च्युअलमध्ये 9 लाख पायऱ्या नसून इथे जेवढे पण दगड वापरलेत पायऱ्यांमध्ये ते टोटल 9 लाख आहेत, म्हणून त्याला 9 लाख पायऱ्यांचा गड असं म्हणतात. आणि या इथं बघा एक पुतळा आहे. आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांचा हा पुतळा. ते बघा आता काही पायऱ्या चढून आपण वरती आलो. आता यांना ताण लागले, पाणी पिण्यासाठी थोडा ब्रेक घेतला यांनी. आणि बघा अजून अर्ध्यात आलोच आपण. आता अर्धा राहिले तिकडे बॅग. कोठे कोट जय मल्हार. चला अर्ध्यात आलोच, आता अर्धा राहिले अजून. या इथे बघा मंदिराच्या दुरुस्तीचे काम चालू आहे. बऱ्याच ठिकाणी आम्हाला जागोजागी मंदिराच्या दुरुस्तीचे काम पाहायला. तर जसं की मी म्हटलं या गडावरती नेहमीच भाविकांची गर्दी असते, पण आज रविवार असल्यामुळे जास्त गर्दी आहे. वरती गडावरती जात असताना आपल्याला जागोजागी असे पेढ्यांचे, प्रसादाचे दुकान, भंडाऱ्याचे आणि थंड पेयाचे दुकान पाहायला मिळते. मजा आली का? मजा आली ना? तर रस्त्यामध्ये आपल्याला जागोजागी अशी गोंधळीही पाहायला मिळतात. हे बघा येत असे टोप्या वगैरे काढले एकदम मस्तपैकी फोटो काढू शकता. हे बघा वरती गडावरती आलं की येत असं चप्पल स्टँड आहे, यात आपण चप्पल ठेवू शकतो. चला व्हायला काय तर. हे बघा आता आपण जस्ट पोहोचलो. आता इथेच जवळ झालोच. आता एका मिनिटून आतमध्ये गेलं की मेन गडावरती आलो पण. चलो बघा या इथं पण असे देवडे आहेत. म्हणजे हा गडाचा दरवाजा आणि यातून देवड्या. जय मल्हार. आणि हे बघा आपण फायनली पोहोचलोत मंदिरामध्ये. आणि आज रविवार असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे. हे बघा मंदिरातल्या ह्या दीपमाळा आहेत. हे बघा इथं तेल घ्यायचं. तेलाच या इथे आपल्याला तेलाच्या वाट्या पाहायला मिळते. ते एक वाटी 10 रुपयाला आहे
आणि इथे तेल समोरच्या दिव्यावरती टाकायची परंपरा आहे. असं म्हणतात इथे आपण तेल टाकलं दिव्यावरती तर आपलं विघ्न जे येतं ते टळतं. तेल जाळा विघ्न टाळा. जेजुरी गडाला सोन्याची जेजुरी असे म्हणतात आणि याला सोन्याची जेजुरी का म्हणतात हे प्रत्यक्ष गडावरती आल्यानंतरच पाहिल्यावर आपल्याला कळतं की याला सोन्याची जेजुरी का म्हणतात. तिथे आपल्याला सगळीकडे पिवळा भंडारा पाहायला मिळतो जो सोन्यासारखा दिसतो. आपण भंडारा इथून उधळूया मंदिरावर. हां तो तुकडा करा ना. आता आपण हा भंडारा वरती उधळूया. जय मल्हार. हे बघा हे सोन्याची जेजुरी बघा किती सोने. आज रविवार असल्यामुळे ते खूप गर्दी आहे आणि दर्शनासाठी भरपूर मोठी रांग आहे. त्याच्यामुळे आम्ही दर्शन रांगेत लागून दर्शन नाही घेतलं. आम्ही इथनंच बाहेरनंच दर्शन घेतलं. इथे वरती गडावरती आल्यानंतर एक वेगळाच उत्साह असतो आणि वेगळाच माहोल असतो. ज्या भाविकांना आतमध्ये रांगेत लागून दर्शन घ्यायचे नसेल आणि लांबूनच घ्यायचे असेल तर इथून घेता येते. आम्ही इथनंच देवाचं दर्शन घेतलं. श्री खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे. म्हणूनच मराठा, कुणबी, धनगर, आगरी, कोळी व इतर अनेक लोकांचेही आराध्य दैवत असून इसवी सन 1608मध्ये या देवळाचे बांधकाम झाले. कडेपठार दर्शन. तर या इथून आपल्याला कडेपठार म्हणजेच खंडोबाचे जे मूळ मंदिर आहे कडेपठारावरती डोंगरावरती समोर तो डोंगर इथून पाहायला मिळतो. त्यामुळं ज्या भाविकांना वरती डोंगरावरती जातात नाही ते इथूनच दर्शन घेऊ शकतात. ही बघा ही गर्दी किती. आज रविवार आहे, खंडोबाचा वार आहे, त्याच्यामुळं प्रचंड गर्दी इथे. रविवारी आलात जेजुरीला की अशी गर्दी हमखास पाहायला मिळते. आणि बघा इकडे काम चालू आहे, फरशा वगैरे बसवतात. चला आता या इकडे आहे श्री म्हाळसा देवी. श्री म्हाळसा देवी म्हणजे श्री खंडोबाची पहिली पत्नी. खाली अंड्याला पांढरा खाली टाका. खाली खाली टाका अंड्याला पांढरा. फेकू नका पांढरा. हे सगळे ग्रिल वगैरे जे आहेत हे आत्ता बसवले. काम चालूच होतं. आधी ग्रिल वगैरे नव्हते, असं मोकळं होतं. काम चालूच आहे. आपल्याला इकडे मागे जायचं. आणि इकडे पण बघा इकडे फरशा बसवायचं काम. दगडी फरशा हे बघा. तळी भंडार करण्याची जागा. या इथे बरेच लोक मला तळी भंडार करताना पाहायला भेटले. त्याच्यामुळे माझ्या मनात थोडी उत्सुकता निर्माण झाली. म्हणून मी इथल्या एकाला विचारले की नेमकं काय प्रकार आहे. दादा हे काय म्हणजे नेमकं? हे तळी भंडार जे भंडार खोबरं तुम्ही आणलेलं असतं त्याची तळी भरतात. तळी बांधतात म्हणजे काय महत्व काय? कुळधर्म कुळाच्या खंडोबाची स्थापना झाल्यानंतर सप्त ऋषींनी तळी भरली. जय जयकार केलं. अच्छा म्हणजे हे नवीन लग्न झालेच करतात असं काही नाही ना? काय नाही, कुणी करत तसं. हे खंडोबाचं मंदिर जेजुरीचा खंडोबा मल्हारी मार्तंड मल्हारी दर्शन आपण बाहेरूनच घेतलं आहे. कारण प्रचंड गर्दी आहे. ही पासवाल्यांची लाईन आहे. तिकडं फ्रीवालं दर्शन आहे ते पंढरच्या पलीकडल्या साईडला. तिकडनं आपण घेतलं. बाहेरूनच आपण दर्शन घेतलं आहे कारण गर्दी भरपूर आहे. बघा तुम्ही बघू शकता. आता इथनं दर्शन घेतलं आहे बाहेरूनच. एक अर्धा तास झाला आपल्याला इथे. आता आपण कडेपठारकडे जायचं विचार करतो. हे मूळ खंडोबाचं मंदिर. आता खंडोबाचं नाव मल्हारी कसं पडलं तर खंडोबाने मणी आणि मल्ल राक्षसाचा संहार केला त्याच्यामुळे मल्हारी असं नाव पडलं खंडोबाला. आणि या गडावरतीच या मणी मल्ल दैत्याचा पुतळाही आहे, तोही आपण बघूया. तर ही आहे मणी मल्ल दैत्याची मूर्ती. चला आता दर्शन झाले. आपण खाली जाऊ आता चप्पल स्टँडकडे. आणि आहे पूर्व दरवाजा. इथून बाहेर जाण्याचा मार्ग आहे. हे बघा मित्रांनो आता हे बघा गडाचं काम चालू आहे. नूतनीकरण करतायत. हे सगळं नवीन दगड वगैरे बसवत आहेत. रेनोव्हेशन चालू आहे. आणि या इकडे बघा तुम्हाला दाखवतो आता कडेपठार जे ते म्हणजे मूळ खंडोबाचं मंदिर जे आहे कडेपठारचं
ते इकडे बघा. आता ह्या पायऱ्या दिसत आहेत का? आपण झूम करतो. हे बघा ह्या पायऱ्या दिसत आहेत का? ह्या पायऱ्यांनी जायचं असंच हा डोंगर इकडंच असं चढत चढत जायचं वरती अजून मग डोंगरावरती पठारावरती गेलात की मग फ्लॅट सरफेस आहे ते चालत जायचं आहे. पण आधी हा पट्टा पूर्ण चढत जावं लागतो आणि मग त्या डोंगराच्या मागेच आहे कडे पठार. एक्झॅक्टली मला वाटतं काहीतरी 3 का 4 किलोमीटर आहे, 3.5 का 4 किलोमीटर इथून चालत जायचं आणि मग परत रिटर्न इकडे यावं लागतं. तर फॅमिली आहे सोबत, बच्चे कंपनी हे तर नाही जाणार आहे, हे नाही म्हणतात, एवढं तर नाही चालू शकत आहे. आता वाजले 2 दुपार झाले, मग ऊन लागते, त्यामुळे इकडे एवढं चालणार नाही. आता इथनं खाली उतरू आपण, शूज वगैरे घेऊ, चपला घेऊ आणि खाली उतरू. आणि इकडे बघा, इकडे बघा तळ दिसते आणि हा मंदिराचा मागचा परिसर. इकडनं तुम्ही 4 व्हीलर 2 व्हीलर डायरेक्ट तिकडे घेऊन येऊ शकता. तळ येते हे बघा. इकडनं जर म्हणजे पायऱ्या जास्त चढायच्या नसेल तर हे बॅक साईडने येऊ शकतात. इकडे 2 व्हीलर आहेत आणि इकडनं अशीच 4 व्हीलर जाते. ह्या साईडला इकडे 4 व्हीलरची पार्किंग आहे, तर इकडे येऊ शकतात. किती वर्षाने आलो आपण? बघा आम्ही 6 वर्षाने आलो. पहिलं कधी आलो होतो आपण? नवीन लग्न झालं होतं ना, 3 वर्ष. मग ही वारकेची तेव्हा चालू आणि ही पोटात होती एकदा तेवढं चाललो, गरोदर होती तेव्हा चालू होतं. तुम्हाला वाटतं 5 का 10 पायऱ्या चढून वरती थांबले होते ना तू. हां, मग ही पोटात होती त्यावेळेस. त्याच्यानंतर बघा आज ही मोठी झाली. किती वर्षाची झाली का तू परी? 5 वर्षाची झाली. आता बघा 5 वर्षांनी आलो होतो आम्ही. बरेच वर्षापासून म्हणजे बरेच दिवसापासून चालू होतं जायचं. दोनदा गेलेलं ही पोटात असताना एकदा आणि त्याच्या अगोदर एकदा कधी कोणत्या महिन्यात गेलतो, एप्रिलमध्ये गेलतो आपण. आम्ही येतो 2 महिने 2 महिने 3 महिने तर आम्ही यायचो सारखं. 2 महिन्याच्या फरकाने दोनदा आलतो आपण. एप्रिलमध्ये एकदा आलतो, मामा मामी आमचं लग्न झालं, आले होते. तुमचं लग्न झालं तेव्हा तुम्हाला आणलं होतं. चला आले तर जेजुरीला नेऊ, त्यावेळेस आलो आणि पुन्हा दुसऱ्या वेळेस आलो का आपण त्यावेळेस परी पोटात. मग मी काय सांगितलं, आम्ही दररोज काय होते आरती आली कुणी आम्ही गावाकडून आले ना, चला जेजुरीला महिन्यातून 2 महिन्यातून चक्कर व्हायची एकदा, असं व्हायचं पहिले. हां चला जेजुरीला सारखं. बानुबाई मंदिराकडे जाण्याचा मार्ग चालत बानुबाई मंदिराकडे. आणि बघा ना सगळे नवीन केले हे. चला आता या इकडे बघा, तर या इकडे एक गार्डन सारखं केलेलं आहे आणि इथं काही पुतळे आहेत म्हणजे, आणि ते आता बंद केले सध्या कारण इथं काहीतरी रेनोव्हेशनचं काम चाललं बहुतेक. तर ते छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची भेट झालेले दाखवलं आहे. चला आता इकडं दिसते बानुबाईचं मंदिर, बानाई मंदिर आणि ही मेंढरं आहेत, बानुबाईची मेंढरं हे बघा. तर आपण आलो आहोत बानुबाईच्या मंदिराच्या बाहेर आणि ही बानुबाईची मेंढरं आहेत. आणि बानुबाई ही धनगर होती आणि बानुबाई ही खंडोबाची दुसरी पत्नी होती. हे आहे बानुबाई मंदिर. तर हे आहे श्री बानुबाई म्हणजेच खंडोबाची दुसरी पत्नी यांचे मंदिर. आता आम्ही आतमध्ये मंदिरात जाऊन श्री बानुबाई यांचे दर्शन घेतले आणि आता बानुबाईचे दर्शन घेतल्यानंतर आमचं संपूर्ण जेजुरी दर्शन हे पूर्ण झाले आहे. चला व्हिडिओ इथे स्टॉप करतो. येळकोट येळकोट, जय मल्हार.